नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करत आहोत आणि पाहणार आहोत येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल. तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. हे कलेक्टिव्ह रीडिंग असल्यामुळे यामध्ये तुमच्याकरिता एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकतं. पहिलं कार्ड आहे द फूल. एक नवीन सुरुवात तुमची होताना दिसते. टेन ऑफ कपचं कार्ड आहे. काही चांगल्या गोष्टी होतील किंवा तुम्ही परिवाराबरोबर वेळ द्याल. आनंददायी बातमी मिळू शकते. किंवा हे कार्ड असं सुद्धा सांगतं की तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होऊ शकते. तुम्ही जे काही काम करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश मिळू शकतं या 3-4 दिवसांमध्ये. पेज ऑफ पेंटॅकलचं कार्ड काय सांगतंय? ते सांगतंय की एक संदेश तुम्हाला मिळू शकतो एखादा, जो महत्वाचा ठरेल, ज्यामुळे एक नवीन सुरुवात तुमची होऊ शकते किंवा जिथे कुठे तुम्ही नवीन सुरुवात करत आहात, तिथे तो संदेश तुम्हाला मार्ग दाखवू शकतो. टू ऑफ कपचं कार्ड आहे. हे सांगताय की ब्रह्मांड तुम्हाला मदत करताय. ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. तुम्ही संतुलित आहात. त्यामुळे ब्रह्मांड तुमच्या पाठीशी उभा आहे आणि तुमच्या गोष्टी सकारात्मक तुम्ही असल्यामुळे त्यामध्ये रिझल्ट्स तुम्हाला चांगले मिळतायत. तुम्हाला प्रेम मिळू शकतं इतरांकडून. पेज ऑफ वॅन्डची पण ऊर्जा आहे. तर एक नवीन सुरुवात तर होतेच आहे, पण तिथे तुमचा उत्साह भरपूर आहे. तुम्हाला खात्री आहे की आत्ता जरी काही गोष्टी नवीन असल्या, आत्ता जरी इथे अवघड वाटत असलं, तरी यामध्ये तुम्हाला यश मिळेल याची तुम्हाला खात्री आहे आणि त्यामुळे उत्साहाने काम करत आहात. तुम्हाला आशा आहे की येणाऱ्या काळात तुम्हाला यश नक्की मिळेल. फोर ऑफ पेंटॅकलची ऊर्जा आहे. हे कार्ड सांगतंय की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत आहात. तुम्ही जी काही ऊर्जा आता खर्च करत आहात, जिथे कुठे लक्ष देत आहात, ती तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. ती येणाऱ्या काळासाठी गुंतवणूक तुम्ही करत आहात. आणि पेजची ही जी कार्ड्स आली आहेत, ती हे सुद्धा सांगतायत की या नव्या सुरुवातीमध्ये तुम्हाला एक अनुभव प्राप्त होईल. तुम्ही त्यामधून अनेक गोष्टी शिकाल. फाय ऑफ कपचं कार्ड इथे या सगळ्याच्या मध्यावर इथे खालच्या बाजूला हे कार्ड आलंय. तर हे कार्ड तुमची आधीची ऊर्जा असू शकते, जिथे तुम्ही ह्याच कामाच्या बाबतीत पूर्वी निराशा तुमच्या पदरी पडली.
तर तिथे आता यश मिळणार आहे. जर आधी तुम्ही तो प्रयत्न केला होतात पण तुम्हाला त्या मानाने तिथे यश मिळालं नाही, तर तिथे आता तुम्हाला प्रेम मिळेल, यश मिळेल. आणि काय होणार आहे, तिथे चॅरियट तुम्ही बनत आहात. एक योद्ध्याप्रमाणे जरी आधी दुःख मिळालं असलं, जरी आधी अपयश मिळालं असलं, तरी पुन्हा नव्याने लढण्यासाठी तुम्ही तयार आहात आणि सकारात्मक राहून तुम्ही पुढे जात आहात. तुम्ही नवीन गोष्ट पुन्हा करायला, तो प्रयत्न पुन्हा एकदा करायला तुम्ही तयार आहात आणि संतुलित सुद्धा दिसताय. किंग ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. तुमच्याकडे खूप काही आहे लोकांना देण्यासाठी. तुम्ही समृद्ध आहात आणि याचसाठी तुमच्याकडे ते पद आहे, जबाबदारी आहे तुमच्याकडे. ती जबाबदारी तुम्ही व्यवस्थितपणे हाताळताना दिसत आहात. अनेक चांगल्या गोष्टी तुम्ही करताना दिसत आहात. जरी आधी यश नाही मिळालं तुम्हाला, आधी तुम्ही प्रयत्न केलात पण तिथे अपेक्षित होतं त्याप्रमाणे प्रतिक्रिया मिळाली नाही, त्याप्रमाणे रिझल्ट्स मिळाले नाही, असं जर आधी झालेलं असेल तर आता मात्र तुम्हाला रिझल्ट्स दिसतील, चांगले रिझल्ट्स दिसतील, लोकांकडून तुम्हाला प्रोत्साहन मिळेल आणि आता तुमचा आत्मविश्वास सुद्धा पहिल्यापेक्षा जास्त चांगला असेल. कारण आता तुम्ही किंग ऑफ पेंटॅकलच्या ऊर्जेमध्ये आहात. तुम्ही ज्ञानी आहात, समृद्ध आहात आणि तुम्हाला नेमकं माहितीये की काय करायला हवं. तो अनुभव सुद्धा आता तुमच्याकडे आहे. आधी निराशा आली कारण कदाचित तेव्हा तुम्ही तितके सक्षम झालेले नसाल, तितकं तुम्हाला अनुभव नसेल. ह्यामुळे ब्रह्मांडाने काही गोष्टी तुमच्या बाबतीत आधी घडवल्या असतील. क्वीन ऑफ वँडचं हे कार्ड सांगतंय की तुमचं जे ध्येय आहे त्यासाठी तुम्ही साहस करत आहात. किंग आणि क्वीन आणि मध्ये चॅरियट. तर ही तिन्ही कार्ड तुमच्या संतुलनाबद्दल सांगतायत. तुमची शिवशक्ती ऊर्जा संतुलित आहे आणि ध्येयासाठी तुम्ही हर तऱ्हेने प्रयत्न करायला तयार आहात. सकारात्मक आहात. नाईट ऑफ वँडची ऊर्जा, इथे एखादी व्यक्ती वेगाने तुमच्याकडे येत आहे आणि तुम्ही सुद्धा वेग धरत आहात. ह्या बाबतीत तुम्हाला मदत करू शकते ही व्यक्ती किंवा ह्या व्यक्तीकडनं तणावपूर्ण स्थिती निर्माण होऊ शकते की ज्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतील. द एम्प्रेसची ऊर्जा तुमच्या ऊर्जेबद्दल सांगते. ती सांगते की तुमच्याकडे जे आहे त्यांनी तुम्ही इतरांना मदत करत आहात, त्यांनी तुम्ही इतरांना सुद्धा समृद्ध करत आहात. त्यामुळे सगळ्यांचं सहकार्य, सगळ्यांचं प्रेम तुम्हाला मिळताना दिसतंय. फोर ऑफ वँडचं कार्ड आहे. हे जे काही तुम्ही करणार आहात, एक नवीन सुरुवात जी होणार आहे लवकरच, त्यामध्ये तुम्हाला भरपूर यश मिळणार आहे. सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात येणार आहे. क्वीन ऑफ वँडच्या तिथे फोर ऑफ वँडचं हे कार्ड आणि त्याच्या खाली जे आहे ते पेज ऑफ वँड. म्हणजे ही सुरुवात जरी नवीन असली तरी तुम्ही तिथे क्वीन बनत आहात, आत्मविश्वासाने त्या गोष्टी हाताळत आहात आणि तुम्हाला अपेक्षित यश मिळतंय. तिथे ब्रह्मांड तुमच्या बरोबर असल्यामुळे आणि अनुभव सुद्धा आता आहे, ज्ञानी तुम्ही आहात, अनेक गोष्टी
सकारात्मक असल्यामुळेच आता हे यश मिळवणं तुम्हाला सोपं जात आहे. सहज ते तुम्ही प्राप्त करत आहात. स्ट्रेंथचं कार्ड सांगते तुम्ही शक्तिशाली बनत आहात. ह्या स्थितीला शांतपणे हाताळताना तुम्ही दिसत आहात आणि तुम्हाला तुमची शक्ती माहिती आहे, त्यामुळे तुम्ही ही अवघड गोष्ट सुद्धा सहज करत आहात. सेलिब्रेशनचं कार्ड पुन्हा पुन्हा येत आहे. 4 ऑफ वँडची ऊर्जा पण सेलिब्रेशन बद्दल सांगत होती. तुमच्याकडे जे काही आहे ते इतरांना तुम्ही देताना दिसत आहात, इतरांबरोबर शेअर करताना दिसत आहात. त्यामुळे सगळ्यांचं सहकार्य, सगळ्यांचं प्रेम तुम्हाला मिळतंय. तुमचा आनंद द्विगुणित होतोय. तुम्ही एखाद्या समूहाशी जोडले जाऊ शकता किंवा तुमचा स्वतःचा समूह तुम्ही तयार कराल. त्यामध्ये अनेक जण तुमच्याशी जोडली जातील, कारण तुम्ही कोण आहात? तुम्ही क्वीन ऑफ कप आहात. तुमच्याकडे भरपूर आहे प्रेम, जे तुम्ही इतरांना देऊ शकता. तुमच्याकडे अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे बाकीची माणसं समृद्ध तर होतीलच, पण त्यांचा उपचार होईल. त्यांच्या जीवनात ज्या काही गोष्टी होत आहेत, त्यामध्ये जे दुःख आहे, त्याच्यावरचा इलाज तुमच्याकडे आहे आणि म्हणून बरीच जण तुमच्याकडे आकर्षित होतील. पुन्हा क्वीन ऑफ कपचं कार्ड आलंय. हेच सांगतंय आणि तिच्या हातात जो मोठा कप आहे त्यावरून हे लक्षात येत आहे की एखादी ट्रॉफी मिळावी, त्याप्रमाणे तिच्या हातात हा कप आहे. तसं तुम्हाला वाटेल की आपण जे करतोय त्यातून एक समाधान तुम्हाला मिळेल किंवा ब्रह्मांडाने तुम्हाला ती ट्रॉफी द्यावी, त्याप्रमाणे काहीतरी अशा भावना, अशा काही गोष्टी घडतील की ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल, तुम्हाला बरं वाटेल त्या कामातून. 7 ऑफ पेंटॅकलचं कार्ड सांगतंय की तुम्ही इतरांच्या आयुष्यात ते बीज पेरत आहात. तुम्ही जे कार्य करत आहात त्यातून इतरांचा उपचार होतोय. येणाऱ्या काळासाठी ही गुंतवणूक तुम्ही करत आहात आणि त्याचं बीज तुम्ही पेरत आहात. म्हणजे आत्ता जे तुम्ही काम करणार आहात ते खूप मोठ्या प्रमाणावर कदाचित नसेल, पण त्याची सुरुवात तुम्ही करत आहात. बीज पेरत आहात म्हणजे आत्ता तुम्ही हळूहळू त्याची सुरुवात करत आहात आणि काही महिन्यांनी तुम्हाला त्याचं पीक मिळणार आहे. किंग ऑफ कप, क्वीन ऑफ कप, सारखं सारखं क्वीन आणि किंगची जोडी सारखी येते. इतकी तुमची शिवशक्ती संतुलित दिसते. शिवाय तुम्ही अनुभवी, ज्ञानी आणि कृती करण्यासाठी, इतरांबरोबर जोडण्यासाठी जे प्रेम हवं ते सुद्धा तुमच्याकडे आहे. त्यांचा उपचार तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता आणि तुम्हाला वास्तवाचं सुद्धा भान आहे की इतरांना मदत करताना कोणत्या गोष्टी, कोणत्या वास्तवाला पण पाहणं महत्वाचं आहे. तर संतुलित तुम्ही दिसत आहात. मग ते तुमचं जे काही कार्य आहे त्यामध्ये तुम्ही सगळ्या बाजूने विचार करून ऍक्शन घेणार आहात. 2 ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड सांगतंय की मोठा बदल होणार आहे तुमच्या स्थितीमध्ये. हे सगळे बदल, हा सगळा
ही एक नवीन जी सुरुवात तुमची होते, त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हावं, ते सहजपणे तुम्ही हाताळणार तर आहातच. ही सगळी कार्ड सांगतायतच. पण आता जर तुम्ही नकारात्मक असाल, कारण हे 5 ऑफ कपचं कार्ड तुमच्या आधीच्या नकारात्मक ऊर्जेबद्दल, कदाचित काही महिन्यांपूर्वी त्याच कामामध्ये तुम्हाला अपयश मिळालं म्हणून तुम्ही तेव्हा नकारात्मक असाल. पण जर कुठे नकारात्मकता असेल, तर तुम्हाला काय मार्गदर्शन आहे? किंवा तुम्ही सकारात्मक जरी असलात तरी तुम्हाला काय करणं आवश्यक आहे? अभ्यास. द हँगमॅनचं कार्ड सांगतंय निरीक्षण करणं, अभ्यास करणं, स्वतःला वेळ देणं. ह्या गोष्टी तुम्हाला पुढे घेऊन जातील. ह्या गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या ठरतील. जे काही कार्य करायचं आहे, त्यासाठी कोणत्या-कोणत्या गोष्टी अभ्यासणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी कशाचं ज्ञान घेणं महत्त्वाचं आहे. कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, कोणत्या गोष्टी पुन्हा वाचायला हव्यात, ते सगळं तुम्हाला पाहावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही ॲक्शनमध्ये यायचं आहे. हायरोफंटचं कार्ड सांगतंय की लवकरच तुम्ही तुमच्या गुरूंनी जे तुम्हाला सांगितलं, जे काही तुम्ही ज्ञान प्राप्त केलं, ते तुम्ही इतरांना देणार आहात किंवा तुम्ही इतरांना मार्गदर्शन करणार आहात. तुम्ही गुरुची भूमिका 2 प्रकारे करू शकता. मार्गदर्शन देऊन सल्ला देऊ शकता त्यांच्या समस्यांसाठी किंवा तुम्ही त्यांना शिकवू शकता. तर ही कार्ड सांगतायत की याचसाठी तुम्ही थोडा वेळ स्वतःला देणं, त्याचा अभ्यास करणं हे महत्त्वाचं आहे. ब्रह्मांडाचा संदेश तुमच्यासाठी काय आहे? या 3-4 दिवसांमध्ये जे काही होणार आहे त्याकरिता ब्रह्मांड सांगते की स्पष्टता हवी आणि स्पष्टता हवी कृती करण्यासाठी. स्पष्टता महत्वाची आहे. स्पष्टता येण्यासाठी नियोजन महत्वाचं आहे. तर तुम्ही नियोजन केलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला जे काही करायचं आहे ते सोपं जाईल. तुमच्याकडे किती वेळ आहे आणि तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी करू शकता, हे सगळं जर तुम्ही मांडलं तर त्यातून तुम्हाला स्पष्टता येईल आणि स्पष्टता आली की कृती करणं सोपं जाईल. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.